नमस्कार, मी संगपाल वाघमारे, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। नांदेड शहर वाहतूक शाखेच्या PSI शीतल चव्हाण यांनी संतोष गायकवाड यांना जातीवाचक शिवीगाळ करून केली मारहाण। नरेंद्र गायकवाड यांच्या संघटनेकडून कारवाईची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। नांदेड शहर वाहतूक शाखेची गुंडगिरी वाढली असून दिवसेंदिवस ऑटो चालकावर मारहाणीचे प्रकार वाढत चालले आहेत। पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार चंद्रकिशोर मीना यांनी स्वीकारल्यानंतर ऑटो चालकावर कारवाईचा बडगा उचलला। त्याचाच गैरफायदा घेत वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दादागिरी सुरू केली असून काही दिवसांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक निकम यांच्या अन्यायाला कंटाळून एका ऑटो चालकाने आत्महत्या केली होती। त्यानंतर या विभागात महिला अधिकारी चव्हाण यांनी ऑटो चालकांना तर दिसेल तिथे मिळेल तिथे मारहाण सुरू केली आहे। 2 दिवसांपूर्वी वर्दीवर नसताना रात्री 8 वाजता ऑटो चालकाला भाडे न देता त्यास मारहाण केली। आजही एका ऑटो चालकाला मारहाण केल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले। एवढेच नव्हे तर नाव विचारून जातीवाचक शिवीगाळ केल्याने अन्यायग्रस्त ऑटो चालकाने माझा महाराष्ट्र लाईव्हला बोलताना सांगितले। सकाळी गाडी भरून घेऊन जात असताना चव्हाण मॅडम मला गाडी अडवली बरकीच्यामध्ये बरकत कॉम्प्लेक्स चौकामध्ये। माझी गाडी सीट लेवल म्हणजे 10 माणसं प्रवासी होते। प्रवासी बघितला तुझं लायसन दाखव म्हणले। मी लायसन दाखवलं। लायसनवर माझं आता नाव संतोष गायकवाड आहे ना। संतोष गायकवाड म्हणजे नरेंद्र गायकवाडचा कोण आहेस तू? मला म्हणले बा तू भाऊ आहेस का? हो भाऊ आहे। गेले म्हणले आराम करायला मध्ये गेम लागल्यानंतर मी गाडी घेतली हेडक्वार्टरला गेल्याच्या नंतर त्या मॅडमला म्हणले इकडे रे माधुरशोधा म्हणले। इकडे माधुरशोधा म्हणले तुला लय शाळा झालास काय म्हणले। PSI साहेबाला फोन लावतोस काय म्हणले। PSI साहेबाला फोन लावतोस काय म्हणले। तिथे मारले एवढा शाळा झालास काय ती अवगत काय म्हणली गाडी लावण्याची। लावलं मग तिथं मारल्याच्या नंतर मी तिथून गेलो ट्रॉफिक ऑफिसला गेल्यानंतर नारायण साहेबांनी मला पावती फाडून पावती दिली। नंतर मी परत हेडक्वार्टरला गेलो। तिथे गेल्याच्या नंतर बा तिथले कर्मचारी म्हणले की बा मॅडमने सांगितले की बा गाडी सोडायची नाही। नंतर मॅडम आल्या अरे माधुरशोधा तुला PSI साहेबाकडे कोण जाय म्हणले। तू अवकात काय? मी गाडी पकडली माझ्यापासून पावती घेऊन जायची। PSI साहेबाकडे कसं काय गेलास? त्यांच्याकडून कसं काय पावती फाडलास? पण मला तिथे मारले। तर तिथल्या बसवल्याच्या नंतर मी ह्याला आलो ट्रॉफिक ऑफिसला आपले नारायणवर साहेब बाहेर होते, निकम साहेब बाहेर होते आणि रोडे साहेब बाहेर होते। त्यांच्या देखत मला चव्हाण मॅडमने तिथं समोर मारले। असा मार लागल्याच्या नंतर मी भावाला वगैरे फोन केला। मला त्रास होणार ह्याच्यामध्ये सर आम्ही तर दवाखान्यात आलो। हो ट्रॉफिक ऑफिस पुढे मारलं आणि सर म्हणले बा जातीवाचक शिवीगाळ केली। तुमची अवकात काय म्हणले गाडी चालवायची? नुसती लिटरकी करायला म्हणले गाडीवर नाव टाकून। तुमची अवकात काय म्हणले? अवकात नाही तुमची हमाली करा म्हणले। तुमची मार्गाने तुम्हाला काही घेणदेण नाही म्हणले। तुम्ही फक्त हमाली करायच्या लायकीच्या। ऑफिसचे सर्व कर्मचारी होते, हेडक्वार्टरला पण होते आणि इथं पण अधिकारी ट्रॉफिक ऑफिसला PI नारायण साहेब होते, निकम साहेब होते आणि PSI रोडे साहेब होते। असं कुठल्या घटनेत काही तरतूद अशी नाही मारहाण करायची। आमची काही चूक असेल परवाची असतील गाडीचे कागदपत्र नसेल तर ठीक आहे दंड घ्या। पण तुम्ही रोड शो एखादी जाणून बुजून आमची काही कुठे जाती दुश्मनी किंवा एखादी धुऱ्याचं भांडण असं सगळं तुम्ही जर असं करत असाल आणि नारायणवाडी PI आणि PI निकम साहेब या दोघांनी त्या बाईला पुढे केलेलं आहे। SP साहेबाच्या नावावर यांनी एवढं मोठं लुटायचं काम केलं आहे। कोणत्या गाडीला घ्यायचं? बाहेरची गाडी आली की तुला 10,000 दंड होते, गाडी महिन्यावर सुटणार नाही तर फोटो दाखवली तर बघ हेडक्वार्टरला एवढ्याला फोटो हातात इतक्या गाड्या हातात ते बाहेरचा माणूस यायलाय घाबरालाय आणि मग 4-5 रुपये द्यायलाय त्या गाडीची पावती नाही काही नाही। आता त्या बाईला जातीवर शिवीगाळ केली आहे। त्या बाईने आज सांगली तुम्ही गाडीवरची नाव मिटवा। काय करायचं साहेब गाडीवर नाव मिटवायची? माझी स्वतः संघटना रजिस्टर केलेली आहे। उभ्या 28 जिल्ह्यामध्ये माझी संघटना महाराष्ट्रभर आहे। ती बाई मध्ये गाडीवरची नाव मिटवा आणि तू जातीला महाराज आहेस तर तू महाराजसारखंच राहा, तुमची जात हमाले काम करते, हमाला परवाना राहा असं बोलायची काही गरज नाही। आमच्या भावना दुखवल्या ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही आहोत। त्या बाईला आमचा काय त्रास आहे एवढं जातीवर बोलायचं? मी वज्राबाद तक्रार दिली आहे, इथून आता MLC गेलेली आहे। एवढं की बाई जर एखादी त्याने गुन्हा दाखल करण्यात गेलं तर याच्या पुढे आम्ही SP साहेबांकडे न्याय मागण्याच्या संदर्भानं त्याला असंच घेऊन जाणार आहोत। आता वेळ झाली ब्रेकची, पुन्हा भेटूया ब्रेक नंतर। नमस्कार।